नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश देवरे. आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी विषय सामाजिक विज्ञान, प्रकरण क्रमांक 17, भाग 1, आर्थिक समस्या आणि आव्हाने, गरिबी आणि बेरोजगारी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गरिबी या विषयावरती चर्चा करणार आहोत. स्वतंत्रता प्राप्तीनंतर आपल्या देशामध्ये अनेक सामाजिक आणि आर्थिक समस्या निर्माण झाल्या. भारतीय अर्थतंत्रात कित्येक गंभीर आणि जटिल आर्थिक आणि सामाजिक समस्या जशा की लोकसंख्या वाढ, भाववाढ, काळा पैसा, गरिबी, बेकारी, भूकमारी, भ्रष्टाचार, आतंकवाद इत्यादींचा समावेश होतो. त्यात मुख्य आर्थिक समस्या गरिबी, बेरोजगारी, भाववाढ, लोकसंख्येत वाढ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही देशाच्या आर्थिक विकास करण्यासाठी त्या देशाच्या आर्थिक आयोजनाच्या माध्यमाने देशातील गरिबी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी देशाचा आर्थिक विकास करायचा असतो. तर आर्थिक आयोजन करत असताना मुख्य 3 गोष्टी लक्षात घेतल्या जातात. एकतर देशात रोजगारामध्ये वाढ करावी लागते. नंबर 2, देशाची भावसपाटी स्थिर ठेवावी लागते. आणि नंबर 3, देशाची आर्थिक प्रगती करण्यासाठी आयोजनकार हे देशाचा सतत आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत की गरिबी म्हणजे काय. तर आपल्या पाठ्यपुस्तकात गरिबीची व्याख्या देण्यात आलेली आहे. समाजातील मोठा वर्ग त्यांच्या जीवनाच्या मूलभूत आणि आवश्यक गरजा जसे की अन्न, धान्य, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्याच्या न्यूनतम सेवांपासून वंचित राहून जीवन जगत असेल तर अशा समाजाच्या स्थितीला दारुण किंवा व्यापक गरिबी असे म्हणतात. आणि अशा परिस्थितीत समाजात राहणाऱ्या लोकांना गरीब असे म्हणतात. थोडक्यात गरीब म्हणजे जो व्यक्ती स्वतःच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा या देखील पूर्ण करू शकत नसेल तर अशा व्यक्तींना आपण गरीब असे म्हणतो. त्यानंतर गरिबी रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची लक्षणांची आपण चर्चा करणार आहोत. तर एक न्यूनतम आवकची किंवा खर्चाची पातळी नक्की केली जाते त्याला आपण गरिबी रेषा असं म्हणतो किंवा BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन असं म्हणतो. त्यानंतर गरिबी हा गुणात्मक विचार आहे. भारतात गरिबीला व्यक्तीच्या जीवनाचे लघुत्तम स्तर मानले जाते. गरिबी रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांचे सामान्य लक्षण खालीलप्रमाणे आहे. तर गरिबी हा एक गुणात्मक विचार आहे. हा प्रश्न परीक्षेमध्ये देखील विचारला जातो की गरिबी आ केवा प्रकारનો ખ્યાલ છે. तर गरिबी हा गुणात्मक प्रकारનો ખ્યાલ છે. म्हणजे गरिबी हा गुणात्मक प्रकाराचा विचार आहे ज्याचा संबंध जीवनाच्या राहणीमानाशी आहे, जीवनाच्या गुणवत्तेशी आहे. म्हणजे व्यक्ती जर त्याच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा हे देखील पूर्ण करू शकत नसेल तर त्याला आपण गरीब असं म्हणतो. तर त्या गरिबीची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा, ज्यांना 2 वेळा पोटभर जेवण मिळत नसेल तर अशा लोकांना आपण गरीब असे म्हणतो. तर भारतात ही गरिबी व्यापक प्रमाणावरती आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स 2019 प्रमाणे एकूण 117 देशांचा सर्वे करण्यात आलेला होता आणि त्या एकूण 117 देशांपैकी भारताचा वैश्विक उपासमारीमध्ये 102 क्रमांक आहे. आपल्या शेजारील देशांची त्याची तुलना केली असता पाकिस्तानचा 94, बांगलादेशचा 88, नेपाळचा 73 आणि श्रीलंकेचा 66वा क्रमांक आहे. तर भारतात 102 क्रमांकावर वैश्विक स्तरावर आपल्या देशात भूकमारी किंवा उपासमारी आपल्याला पाहायला मिळते. इवन आपण आपले जे काही शेजारील देश आहेत तर त्या शेजारील देशांच्या तुलनेने सुद्धा भारताचा नंबर बराच मागे गेलेला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर राहण्यासाठी योग्य प्रमाणात मोकळी जागा मिळत नाही. तर गरिबीचं हे एक आणखीन महत्त्वाचं लक्षण आहे की गरीब लोकांना राहण्यासाठी मोकळी जागा मिळत नाही. याशिवाय गरीब लोक जे आहे अतिशय घाणेरड्या आणि श्रम विस्तारामध्ये ते राहतात. या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा परिस्थितीमध्ये त्यांना स्वतःचं जीवन व्यतीत करावं लागतं. कारण की भारताची लोकसंख्या एवढी जास्त आहे, जवळजवळ 135 करोड देशाची लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येमध्ये पुरत्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळत नाही आणि रोजगार न मिळाल्यामुळे त्यांची आवक कमी असते. परिणामस्वरूप त्यांचा मुलाबाळांचं ते व्यवस्थितपणे संगोपन करू शकत नाही आणि अशा गलिच्छ आणि घाणेरड्या जागेमध्ये स्वतःच्या मुलांना त्यांना ठेवावं लागतं. त्यानंतर
तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पर्याय नसल्यामुळे त्यांना घाणेरड्या जागी आणि स्लम विस्तारामध्ये राहावं लागतं. तर अगोदरच आपण चर्चा केली की भारताची लोकसंख्या जवळजवळ 135 करोड आहे आणि खास करून त्यात पण मुंबई, सुरत, दिल्ली यासारखे जे मोठे शहरं आहेत, तर या शहरांमध्ये आपल्याला श्रम विस्तार आणि झोपडपट्ट्यांमध्ये अशा प्रकारचे लोक आपल्याला दिसून येतात. कित्येकदा आपल्याला ते ब्रिजखाली किंवा फुटपाथवरती पण झोपलेले आपल्याला ते दिसतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांची आवक निर्धारित अपेक्षित आवकपेक्षा कमी असते. तर त्यांची आवक का कमी असते? कारण की त्यांना पुरत्या प्रमाणामध्ये रोजगार मिळत नाही आणि रोजगार जरी मिळत असेल, परंतु त्या रोजगारातून पुरत्या प्रमाणात त्यांना आवक मिळत नसल्याच्यामुळे ते स्वतःच्या प्राथमिक गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा ते पूर्ण करू शकत नाही. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की एकंदरीत विश्वाच्या तुलनेमध्ये भारताची जी काही राष्ट्रीय आवक आणि त्यासोबत जी काही दरडोई आवक आहे, ती दरडोई आवक अतिशय कमी आहे आणि यामुळे पण आपल्या देशामध्ये व्यापक प्रमाणात गरिबी आपल्याला दिसून येते. गरिबी तर आहेच, परंतु त्यासोबत आपल्या देशामध्ये आवकची पण पुष्कळ असमानता आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की देशातील जवळजवळ 10% श्रीमंत लोकांजवळ देशातील एकूण संपत्तीचा 77% एवढा भाग त्यांच्याजवळ आहे. देशातील जवळजवळ 60% गरीब लोकांजवळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या किंवा देशाच्या एकूण संपत्तीचा फक्त 4.7% एवढाच भाग त्यांच्या जवळ आहे. तर गरिबी तर आहे, परंतु सोबत आपल्या देशामध्ये उत्पन्नाच्या वाटणीची भरपूर असमानता आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, त्यांचे आयुष्य राष्ट्रीय सरासरी आयुष्य दरापेक्षा खूपच कमी असते. गरीब असल्यामुळे ते स्वतःचं जीवनधोरण टिकवून ठेवणं त्यांना शक्य नसतं आणि आवक कमी असल्यामुळे ते त्यांच्या जे काही दैनंदिन गरजा असतात, त्या गरजा ते देखील ते पूर्ण करू शकत नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण आयुष्यभरामध्ये ते विविध रोगांना ते बळी पडतात, कारण की पुरत्या प्रमाणात त्यांना पोषण न मिळाल्यामुळे तर कुपोषणामुळे सुद्धा ते रोगग्रस्त होतात. परिणामी स्वरूप त्यांचं जे काही सरासरी आयुष्य आहे, तर ते सरासरी आयुष्य देखील कमी होत जातं. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्यांची जे काही लाईफ एक्सपेक्टन्सी आहे किंवा अपेक्षित आयुष्य आहे, तर ते अपेक्षित आयुष्य अतिशय कमी आहे. तर सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्व्हे 2013 ते 2017 मध्ये एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार भारतामध्ये लोकांचं सरासरी आयुष्य फक्त 69 वर्ष आहे. परंतु ग्लोबल लाईफ एक्सपेक्टन्सी किंवा वैश्विक सरासरी आयुष्य दर जे आहे, तर ते वैश्विक सरासरी आयुष्य दर 72.6 वर्षे एवढे आहे. म्हणजे विश्वामध्ये लोक जेवढं सरासरी स्वतःचं जीवन जगतात, त्यापेक्षा भारतामध्ये लोकांचं सरासरी आयुष्य कमी आहे. त्यातल्या त्यात जे गरीब राज्य आहेत, तर त्या गरीब राज्यांमध्ये जे काही सरासरी आयुष्य आहे, तर ते देशाच्या सरासरी आयुष्यापेक्षा अतिशय कमी आहे. या ठिकाणी छत्तीसगड हे भारताचं सर्वाधिक गरीब राज्य आहे आणि या राज्यामध्ये सरासरी लोक 63.8 वर्ष एवढं जीवन जगत असतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, ते अधिकांश निरक्षर असतात. तर अधिकांश निरक्षर असण्याचं मूळ कारण म्हणजे की ते गरीब असतात आणि गरीब असल्यामुळे ते लहान वयातच त्यांच्या मुलांना ते कामाला लावतात. त्यामुळे त्यांची मुलं जास्त शिकत नाही. पुढे जाऊन त्यांना पण चांगल्या प्रकारे रोजगार मिळत नाही आणि ते त्यांच्या पुढच्या पिढीला पण ते शिकवू शकत नाही. तर हे गरीब लोक एका प्रकाराच्या गरिबीच्या विषचक्रामध्ये हे सापडलेले असतात आणि या गरिबीच्या विषचक्रामध्ये सापडल्यामुळे ते स्वतःच्या जे काही दैनंदिन आवश्यकता आहेत किंवा शिक्षण आहे, हे देखील ते पूर्ण करू शकत नाही. म्हणून गरिबीचं एक आणखीन महत्त्वाचं लक्षण म्हणजे ते अधिकांश निरक्षर असतात. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की 2011ची सेन्ससची रिपोर्ट आहे. या 2011च्या जे काही लोकसंख्या मोजणी झाली होती, त्यानुसार भारतामध्ये जे काही एकूण शिक्षणाचा दर होता, तो 74% होता. त्यात सगळ्यात जास्त शिक्षणाचा दर जो आहे, तर तो केरळामध्ये होता. जवळजवळ केरळामध्ये 93% जो आहे, तो शिक्षणाचा दर आहे. तर वरचे जे काही 5 राज्य आहेत, तर ते श्रीमंत राज्य आहेत किंवा त्या राज्यांची जी काही दरडोई उत्पन्न आहे, तर ते दरडोई उत्पन्न इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. तर ज्या राज्यांचे दरडोई उत्पन्न जास्त आहे, त्या राज्यांमध्ये शिक्षणाचा दरसुद्धा जास्त आहे आणि ज्या राज्यांचे दरडोई उत्पन्न कमी आहे किंवा ज्या राज्यामध्ये व्यापक प्रमाणामध्ये गरिबी आपल्याला दिसते,
तर त्या राज्यामध्ये शिक्षणाचा दरसुद्धा कमी आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी बिहारमध्ये शिक्षणाचा दर फक्त 63.8% एवढाच आहे. म्हणजे बिहार गरीब आहे, त्यामुळे तिथं शिक्षणाचा दरसुद्धा कमी आहे. तर या ठिकाणी आपल्याला शिक्षणाचा दर आणि गरिबी या दोघांमध्ये एक प्रकाराचा सहसंबंध आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. गरिबी जेवढी जास्त, शिक्षणाचा दर तेवढा कमी, आणि गरिबी जेवढी कमी, शिक्षणाचा दर तेवढा जास्त. तर दोघांमध्ये नकारात्मक सहसंबंध या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते पोषणक्षम आहाराच्या अभावाने सतत लहान मोठ्या रोगांनी पीडित असतात. तर भारतामध्ये जे गरीब लोक आहेत, तर त्या गरीब लोकांना 2 वेळेचे जेवण पण पुरत्या प्रमाणात मिळत नाही, आणि कुपोषणामुळे म्हणजे मलन्यूट्रिशनमुळे त्यांना विविध रोगांचे ते लोक बळी पडत असतात. त्यानंतर त्यांच्या मुलांचे कुपोषणामुळे बाळ मृत्यू दराचे प्रमाण अधिक पाहावयास मिळते. तर या ठिकाणी 2017 आणि 2019ची रिपोर्ट देण्यात आलेली आहे. तर भारतामध्ये 2017मध्ये दर 1000 जीवित जन्मलेल्या मुलांमध्ये 34 मुलं मरून जातात, ज्याला आपण काय म्हणतो, बाळमृत्यू दर म्हणतो. म्हणजे 1000 जिवंत जन्मलेल्या मुलांमध्ये जर 5 वर्षात जेवढी मुलं मरतात, तर त्याला आपण काय म्हणतो, बाळमृत्यू दर असं म्हणतो. तर 2017मध्ये बाळमृत्यू दर 34 होतं. त्यानंतर 2019मध्ये बाळमृत्यू दर 33 या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे इतर देशांची जर तुलना केली, तर भारतमध्ये इन्फंट मोर्टॅलिटी रेट म्हणजे बाळमृत्यू दर जो आहे, तर तो बाळमृत्यू दर जास्त आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की ओडिसामध्ये सगळ्यात जास्त बाळमृत्यू दर आहे, कारण की ओडिसा हे गरीब राज्य आहे. तर ज्या ठिकाणी गरिबी जास्त आहे, त्या ठिकाणी बाळमृत्यू दरसुद्धा जास्त या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, त्यांच्या मुलांना कुटुंबाची आवक वाढवण्यासाठी शिकवण्याच्या वयात मजुरी करावी लागते. तर भारतामध्ये सगळ्यात जास्त बाळमजूर आपल्याला दिसून येतात, कारण की आईवडील जे आहेत तर स्वतःच्या मुलांना शिकवू शकत नाही. ते स्वतःच्या मुलांना एक प्रकारे जबाबदारी न समजता ते मुलांना कमवण्याचं साधन समजतात. म्हणजे मुलांना ते शिकवायला नाही पाठवत, परंतु स्वतःबरोबर कामाला ते घेऊन जातात. मुलं जे आहेत तर ते एक प्रकारे अर्थ उपार्जनाचं साधन आहे किंवा पैसे कमवण्याचं एक साधन आहे, असे ते मुलांना समजतात. त्यामुळे गरीब लोक जे आहेत ते मुलांना न शिकवता स्वतःबरोबर कामाला घेऊन जातात. तर 2011ची सेन्ससची किंवा लोकसंख्या मोजणीची रिपोर्ट आहे, त्यानुसार भारतामध्ये 10 मिलियन मुलं जे आहेत तर ते 10 मिलियन मुलं बाळमजूर होते. 10 मिलियन म्हणजे 1 करोड. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. तर 10 मिलियन म्हणजे 1 करोड मुलं जे होते, तर ते 1 करोड मुलं चाइल्ड लेबर किंवा बाळमजूर होते. त्यामध्ये मुली जे आहेत तर 4.5 मिलियन म्हणजे 45 लाख मुली जे आहेत, तर त्या 45 लाख मुली बाळमजूर होत्या, आणि मुलं जे आहेत तर 5.6 मिलियन म्हणजे जवळजवळ 56 लाख मुलं जे आहेत तर ते बाळमजुरी या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतात. त्यातल्या त्यात रुरल आणि अर्बन म्हणजे ग्रामीण भागामध्ये मुलं जास्त आपल्याला काम करताना दिसतात. की 2011च्या रिपोर्टप्रमाणे 8.1 मिलियन म्हणजे जवळजवळ 80 लाख मुलं जे आहेत, तर ते 80 लाख मुलं ग्रामीण भागामध्ये, आणि अर्बन म्हणजे शहरी क्षेत्रामध्ये 2 मिलियन म्हणजे जवळजवळ 20 लाख मुलं जे आहेत, तर ते शहरी विभागामध्ये आपल्याला काम करताना दिसतात. या ठिकाणी राज्य पण देण्यात आलेले आहे की 2.1 मिलियन मुलं जे आहेत ते उत्तर प्रदेशमध्ये, 1 मिलियन बिहारमध्ये, 0.84 मिलियन राजस्थानमध्ये. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे राज्य गरीब आहेत त्या राज्यांमध्ये बाळमजुरी जास्त आपल्याला दिसून येते. तर बाळमजुरी आणि गरिबीचा जवळचा संबंध या ठिकाणी आपल्याला दिसून येतो की जे आईवडील मुलांना शिकू शकत नाही, तर ते मुलांना काय करतात, ते स्वतःबरोबर कामाला घेऊन जातात. तर बाळमजुरी आणि गरिबी यांच्यामध्ये देखील एक प्रकारचा सहसंबंध आपल्याला दिसून येतो. त्यानंतर गरिबी रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारद्वारा होणारे प्रयत्न. तर भारतामध्ये जी काही गरिबी आहे ती अतिशय व्यापक प्रमाणात पसरलेली आहे. तर सरकारचा नेहमी हाच प्रयत्न असतो की देशातील गरिबी जी आहे तर ती गरिबी कमी व्हायला पाहिजे. तर ती गरिबी कसं काय कमी होईल? एकतर अशा लोकांना रोजगारामध्ये वाढ करावी लागेल, किंवा त्यांच्या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत तर त्या प्राथमिक गरजा पूर्ण कराव्या लागतील. त्यामुळे सरकारद्वारा विविध प्रकारच्या
योजना ज्या आहेत तर ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविल्या जातात आणि त्यांच्या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत तर त्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी एक निश्चित दंडाला लक्षात घेऊन अशा लोकांची संख्या जी आहे तर ती नक्की केली जाते. तर ग्रामीण आणि शहरी विस्तारात गरिबी रेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबाची आवक खूप कमी असते. अशा कुटुंबांना अंत्योदय कुटुंब किंवा गरिबी रेषेखाली जीवन जगणारे कुटुंब, ज्याला आपण BPL बिलो पॉवर्टी लाईन आणि अंत्योदय कुटुंब म्हणजे APL अबोव पॉवर्टी लाईन असे 2 गट या ठिकाणी नक्की करण्यात येतात. आणि जे लोक बिलो पॉवर्टी लाईन असतात, जे लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असतात, त्या लोकांना विशेष योजनांचा लाभ जो आहे तो विशेष योजनांचा लाभ त्या लोकांना दिला जातो. त्यानंतर सरकाराद्वारे असे कुटुंबांना शोधून रेशन कार्डच्या आधारे जाहीर वितरणाची व्यवस्था सुरू करण्यात आली, ज्याला आपण PDS सिस्टम असं म्हणतो, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम. तर या सिस्टमच्या माध्यमाने किंवा या व्यवस्थेच्या माध्यमाने, रेशन कार्डच्या माध्यमाने त्या लोकांना स्वस्त धान्य जे आहे तर ते स्वस्त धान्य त्यांना वाटप करण्यात येतं, की ज्यामुळे त्यांचं जे काही प्राथमिक गरज आहे म्हणजे जी काही अन्नाची गरज आहे तर ती अन्नाची गरज पूर्ण केली जाईल. तर या ठिकाणी पाहू शकतो आपण की जे काही रेशन कार्डमध्ये जे काही स्वस्त धान्याचे दुकान म्हणजे फेअर प्राईस शॉप जे आहेत तर ते सरकारद्वारा हे दुकानं उघडण्यात येतात आणि अतिशय स्वस्त दरामध्ये धान्य जे आहे तर ते स्वस्त दरामध्ये धान्य गरीब लोकांना वाटप केलं जातं. त्यानंतर या दुकानांना स्वस्त धान्याचे दुकान असे म्हणतात किंवा फेअर प्राईस शॉप, स्वस्त धान्याचे दुकान, की ज्यामध्ये फक्त जे काही बिलो पॉवर्टी लाईन लोक असतील, जे दारिद्र्य रेषेच्या खाली जे लोक जीवन जगत असतील तर अशा लोकांना जे अन्नधान्य जे आहे तर अन्नधान्य दिलं जातं. तर त्यांना काय काय दिलं जातं? अशा कुटुंबांना प्रतिमास आवश्यक अन्नधान्य जसे साखर, तेल, मीठ, केरोसिन वगैरेचा पुरवठा जो येतो तो केला जातो. उदाहरणार्थ गहू 2 रुपये किलो दिले जातात, तांदूळ 3 रुपये किलो जातात, 3 रुपये किलो दिले जातात, साखर दिली जाते, मीठ दिलं जातं, कित्येक ठिकाणी केरोसिन दिले जातात. तर अशा ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत ते अतिशय स्वस्त दराने त्यांना दिल्या जातात. का बरं? कारण की ते लोक दारिद्र्य रेषेच्या खाली जीवन जगत असतात म्हणून. त्यानंतर गरिबी रेषेची संकल्पना. तर गरिबी रेषेची संकल्पना जी आहे तर गरिबी रेषेची संकल्पना सर्वप्रथम WHO नियामक वॉर्ड ओरे यांनी प्रस्तुत केली होती. हा प्रश्न परीक्षेमध्ये रिकाम्या जागा किंवा एका वाक्यात उत्तरे द्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो की गरिबी रेषेची संकल्पना सर्वात प्रथम कोणी सांगितली होती? तर ब्यॉर्ड ओरे यांनी जी आहे तर ब्यॉर्ड ओरे यांनी गरिबी रेषेची संकल्पना सगळ्यात अगोदर सांगितली होती. गरिबी रेषेच्या मोजणीत किंवा मापनात धान्य, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, पिण्याचे स्वच्छ पाणी, वीज, सॅनिटेशनच्या सोयी, वाहन परिवहन वगैरेसाठी होणारा खर्च आणि आवक लक्षात ठेवून कॅलरीच्या आधारे जीवन धोरणाची निश्चित सपाटी गरिबी रेषा म्हणून ओळखण्यात येते. तर भारतामध्ये जी काही गरिबी आहे तर ती निरपेक्ष रीतीने ती गरिबी मोजली जाते. म्हणजे त्या ठिकाणी लोकांची आवक नाही, परंतु लोकांना ज्या काही पायाभूत गरजा ज्या आहेत तर त्या पायाभूत गरजा लक्षात घेतल्या जातात. उदाहरणार्थ ग्रामीण भागामध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्तीला दररोज किती कॅलरी पाहिजे? तर जे काही लाकडावाला समिती आहे तर त्यांच्या मताप्रमाणे की ग्रामीण भागामध्ये दररोज जीवन जगण्यासाठी किंवा श्रम करणारा जो काही शेतकरी असेल त्याला दररोज कमीत कमी 2400 कॅलरी असायला पाहिजे. जर त्याला 2400 कॅलरी मिळेल एवढं जर अन्न त्याला मिळत नसेल तर तो व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या खाली आहे. आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरी नक्की करण्यात आली होती. तर ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरी आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरी पण मिळवण्यासाठी जर तो व्यक्ती खर्च करत नसेल किंवा तेवढी त्याची आवक नसेल तर अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? गरीब म्हणतो किंवा तो व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या खाली आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर गरिबीचे मापन. तर गरिबीचे मापन 2 प्रकारे केले जाते. एकतर कुटुंबाद्वारे करण्यात आलेला खर्चाच्या आधारे, नंबर 2 कुटुंबाद्वारे मिळवलेल्या एकूण आवकच्या आधारे, किंवा त्याचे मुख्य 2 प्रकार पाडण्यात येतात. गरिबीचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक आहे निरपेक्ष गरिबी आणि नंबर 2 आहे सापेक्ष गरिबी. तर सगळ्यात अगोदर आपण निरपेक्ष गरिबी म्हणजे काय ते समजून घेऊया. निरपेक्ष गरिबीचा संबंध व्यक्तीच्या आवकशी नाही, परंतु व्यक्तीद्वारा करण्यात आलेला खर्च त्यामध्ये लक्षात घेतला जातो. जर व्यक्ती स्वतःच्या न्यूनतम गरजा पण
पूर्ण करू शकत नसेल, एवढा जर तो खर्च करत नसेल की ज्यामुळे त्याचा न्यूनतम गरजासुद्धा पूर्ण होत नसेल, तर तो व्यक्ती निरपेक्ष रीतीने गरीब आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा असं त्या व्यक्तीला आपण तो व्यक्ती निरपेक्ष रीतीने गरीब आहे असं आपण म्हणू शकतो. तर समाजातील लोक धान्य, कडधान्य, दूध, भाजीपाला, कपडे यासारख्या प्राथमिक गरजा लघुत्तम बाजारभावाने पण प्राप्त करण्यास असमर्थ असतील, तर ते निरपेक्ष प्रकाराचे गरीब आहेत असे म्हणता येईल. तर भारतामध्ये कोणत्या प्रकाराची गरिबी आहे, किंवा भारतामध्ये गरिबीचा कोणता मापदंड वापरला जातो? तर भारतामध्ये निरपेक्ष रीतीने गरिबी मोजली जाते. त्यानंतर सापेक्ष गरिबी. तर सापेक्ष गरिबीचा संबंध जो आहे तो समाजातील वेगवेगळ्या आवक असणाऱ्या वर्गाशी आहे, की सापेक्ष रीतीने जी काही गरिबी आहे तर त्यामध्ये व्यक्तीच्या न्यूनतम गरजांना लक्षात न घेता व्यक्तीची आवक जी आहे तर ती व्यक्तीची आवक लक्षात घेण्यात येते. उदाहरणार्थ ए, बी, सी असे 3 व्यक्ती असतील आणि समजा ए व्यक्तीची एका वर्षाची आवक 1 कोटी रुपये असेल, बी व्यक्तीची एका वर्षाची आवक 2 कोटी रुपये असेल आणि सी व्यक्तीची एका वर्षाची आवक 3 कोटी रुपये असेल. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की ए, बी, सी खरोखर भारताच्या आवकच्या मानाने हे तिघंही जे व्यक्ती आहेत तर हे गरीब नाही. परंतु आवकच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सी हा व्यक्ती बी या व्यक्तीपेक्षा सापेक्ष रीतीने श्रीमंत आहे, किंवा बी हा व्यक्ती सी पेक्षा सापेक्ष रीतीने गरीब आहे, किंवा ए हा व्यक्ती बी पेक्षा सापेक्ष रीतीने गरीब आहे, कारण की बीची आवक सी पेक्षा कमी आहे आणि एची आवक बी पेक्षा कमी आहे. तर या अशा रीतीने सापेक्ष गरिबीचा संबंध व्यक्तीच्या आवकशी आहे, किंवा एखादा जो वर्ग असेल तर त्या वर्गाच्या आवकशी आहे. तर सापेक्ष गरिबीमध्ये व्यक्तीची आवक लक्षात घेतली जाते, परंतु व्यक्तीच्या ज्या काही न्यूनतम गरजा आहेत तर त्या व्यक्तीच्या न्यूनतम गरजा लक्षात घेतल्या जात नाही. त्यानंतर भारतात गरिबी. तर पाठ्यपुस्तकात विविध प्रकारची आकडेवारी देण्यात आलेली आहेत. तर त्या आकडेवारीला या ठिकाणी एक तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. भारतात गरिबी वर्ष 2011 आणि 12ची आकडेवारी आहे. त्यामध्ये सुरेश तेंडुलकर समिती आणि रंगराजन समितीची ग्रामीण आणि शहरी भागामध्ये किती प्रमाणात गरिबी आहे, कोटीमध्ये आणि टक्केवारीमध्ये या ठिकाणी गरिबी देण्यात आलेली आहे. तर सुरेश तेंडुलकर समितीचा जो काही रिपोर्ट होता 2011 आणि 12मध्ये तो रिपोर्ट आला, आणि त्यानुसार जो ग्रामीण भागामध्ये जो व्यक्ती दरडोई म्हणजे एका महिन्याला जो व्यक्ती 816 रुपयेसुद्धा खर्च करत नसेल, किंवा त्या व्यक्तीचे 816 रुपयेसुद्धा आवक नसेल, तर ग्रामीण भागामध्ये तो व्यक्ती गरीब आहे. आणि कुटुंब दीठ 4080. तर एका कुटुंबामध्ये या ठिकाणी 5 सभ्य घेण्यात आलेले आहेत. तर एखाद्या कुटुंबाचा खर्च ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या एखाद्या कुटुंबाचा खर्च जर 4080 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ते कुटुंब दारिद्र्य रेषेच्या खाली आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर शहरी भागामध्ये व्यक्ती दीठ 1000 रुपये दर महिन्याला खर्च नक्की करण्यात आला, किंवा एखादा व्यक्ती शहरामध्ये जर 1000 रुपयेसुद्धा स्वतःमागे तो खर्च करत नसेल, किंवा एखादं कुटुंब दर महिन्याला 5000 पण स्वतःमागे खर्च करत नसेल, तर ते कुटुंब दारिद्र्य रेषेच्या खाली आहे असा मापदंड सुरेश तेंडुलकर समितीने या ठिकाणी नक्की केला होता. तर त्यानुसार गरिबीची काही जी टक्केवारी होती 2011-12मध्ये ते 21.9% आणि जवळजवळ देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 27 कोटी लोक जे आहेत तर ते दारिद्र्य रेषेच्या खाली स्वतःचं जीवन जगत होते. त्यानंतर रंगराजन समितीने त्यात थोडा सुधार केला आणि रंगराजन समितीने ही रिपोर्ट बनवली. तर रंगराजन समितीच्या मताप्रमाणे गावात राहणारा किंवा ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आवक किंवा त्याचा खर्च जर 972 रुपयापेक्षा कमी असेल तर तो व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या खाली जीवन जगत आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा एखाद्या कुटुंबाची आवक किंवा त्या कुटुंबाचा खर्च दर महिन्याला 4860 रुपयापेक्षा कमी असेल तर ते कुटुंब जे आहे तर दारिद्र्य रेषेच्या खाली आहे असे आपण म्हणू शकतो. तर दुसऱ्या बाजूला शहरामध्ये प्रति व्यक्ती महिन्याला त्याचा खर्च जर 1407 रुपयेपेक्षा कमी असेल तर तो व्यक्ती गरिबी रेषेखाली जीवन जगत आहे असं आपण म्हणू शकतो. आणि कुटुंब दीठ जर 7035 रुपयापेक्षा जर त्या कुटुंबाची आवक किंवा त्या कुटुंबाचा खर्च कमी असेल
तर ते कुटुंब दारिद्र्य रेषेच्या खाली जीवन जगत आहे किंवा त्या कुटुंबाला दारिद्र्य रेषेचा दर्जा दिला पाहिजे असे या ठिकाणी नक्की करण्यात आलं होतं. तर त्यानुसार देशामध्ये 29.8% जे आहे तर ते 29.8% गरिबी होती आणि एकूण लोकसंख्येच्या 35.47% लोकसंख्या होती. त्यानंतर वर्ल्ड बँकचा रिपोर्ट 2011-12मध्ये आला. त्यानुसार 2010मध्ये जर व्यक्ती दैनंदिन $1.90 त्याची जर आवक दैनंदिन म्हणजे दररोज एखादा व्यक्ती $1.90 जर त्याची आवक कमी असेल तर तो व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्या वर्ल्ड बँकच्या रिपोर्टानुसार आपल्या देशामध्ये 1911-12च्या रिपोर्टानुसार 2010मध्ये 32.7% गरिबी होती आणि कोटीमध्ये 45.6 कोटी लोक जे आहेत तर ते दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत होते वर्ल्ड बँकानुसार. त्यानंतर UNDचा अहवालसुद्धा आला की UNDचा म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंटचा 2015च्या अहवालानुसार वर्ष 2011-12मध्ये गरिबीचे प्रमाण ग्रामीण भागामध्ये 25.7%, शहरी भागामध्ये 13.7% आणि एकूण गरिबी 21.92%. कोटीमध्ये 21.65% ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये 5.8% आणि एकूण गरिबी 26.93%. त्यानंतर राज्यांचा क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे की सगळ्यात कमी गरिबी जी आहे तर सगळ्यात कमी गरिबी गोवा या राज्यामध्ये आपल्याला दिसून येते. तर एकूण लोकसंख्येच्या फक्त 5.9% लोक जे आहेत तर ते दारिद्र्य रेषेच्या खाली जीवन जगतात. त्यानंतर गुजरातमध्ये 16.63%, छत्तीसगडमध्ये 36.93%. तर हा प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये सगळ्यात जास्त गरिबी कोणत्या राज्यामध्ये पाहावयास मिळते. तर भारतामध्ये सगळ्यात जास्त गरिबी छत्तीसगड या राज्यामध्ये पाहावयास मिळते, कारण की 36.93% त्या ठिकाणी गरिबी आपल्याला दिसून येते. त्यानंतर धनिक भारतात गरीब राहतात. तर विद्यार्थी मित्रांनो, SSC बोर्डच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो की धनिक भारतમાં गरीब लोको वसे છે. तर धनिक भारतात गरीब लोक राहतात असे का म्हणतात. कारण की भारतामध्ये विपुल प्रमाणामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि या नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य रीतीने आपण वापर करू शकू असं आपल्याजवळ कुशळ किंवा प्रशिक्षित किंवा ज्याला स्किल लेबर असं म्हणतो ते कौशल्य असणारं जे लेबर आहे किंवा जे श्रमिक आहेत ते आपल्याजवळ नाही आहे. त्याशिवाय आयोजनाची त्रुटीसुद्धा आपल्याजवळ आहे. म्हणजे विपुल प्रमाणामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती असूनसुद्धा आपल्याला त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा आर्थिक विकासामध्ये योग्य रीतीने वापर करता येत नाही. त्यामुळे असं म्हणतात की धनिक भारतात गरीब लोक राहतात. म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती असूनसुद्धा त्यांचा आपल्याला आर्थिक विकासामध्ये योग्य रीतीने वापर करता येत नाही, म्हणून असं म्हणतात की धनिक भारतामध्ये गरीब लोक राहतात. त्यानंतर ग्रामीण व शहरी गरिबी. तर भारतामध्ये ग्रामीण आणि शहरी गरिबी आणि या दोघांचं जे स्वरूप आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दिसून येतं. तर ग्रामीण विस्तारात राहणाऱ्या अधिकांश भूमिहीन शेतमजूर, गृह उद्योग किंवा कुटीर उद्योगातील कारागीर, अल्पभूधारक, भिकारी, मजूर, जंगल किंवा पहाडी प्रदेशात राहणारे लोक, जनजाती, तात्पुरते कामदार आहेत जे गरीब रेषेखाली जीवन जगत असतात. तर ग्रामीण भागामध्ये अधिकांश सगळ्यात जास्त गरीब लोक आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसून येतात. शहरांच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागात जास्त आपल्याला गरीब दिसून येतात, कारण की ग्रामीण भागामध्ये दैनंदिन रोजगार आपल्याला दिसून येत नाही. मोसमी बेरोजगारी जी आहे तर ती मोसमी बेरोजगारी आपल्याला ग्रामीण भागामध्ये जास्त दिसून येते. त्यामुळे शहरी भागाच्या गरिबीपेक्षा ग्रामीण भागाची गरिबी थोड्या वेगळ्या प्रकाराची आपल्याला दिसून येते. त्यानंतर शहरी गरिबी. तर शहरामध्ये खास करून चक्रीय गरिबी आपल्याला दिसून येते की उद्योगांमध्ये तेजी आणि मंदी आल्यामुळे जे काय कामदार आहेत तर ते बेकार होतात. दैनिक काही श्रमिक जे आहेत तर ते दैनिक कामावरती जातात. रोज त्यांना काम मिळेलच असं नक्की नसतं. तर अशा लोकांची आवक पुष्कळ कमी असते. त्याच्यामुळे हे लोकसुद्धा दारिद्र्य रेषेखाली स्वतःचं जीवन जगत असतात. या ठिकाणी तात्पुरते कामदार, बेरोजगार असतात, दैनिक श्रमिक, घर नोकर, रिक्षा चालक, चहा नाश्त्याच्या लारीवर काम करणारी लोक, दुकाने, हॉटेल, ऑटो गॅरेजमध्ये काम करणारे मजूर, भिक्षुक किंवा जे स्वतःच्या किमान मूलभूत गरजांच्या अभावी गरिबीमध्ये स्वतःचं जीवन जगत असतात. त्यानंतर गरिबीची कारणं.
तर भारतात गरिबीची मुळं शहरांपेक्षा ग्राम्य विस्तारात खोल पसरलेली पाहावयास मिळतात. तर आपण अगोदरच्या आकडेवारीमध्ये सुद्धा पाहिलं की शहराच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये गरिबी जास्त आपल्याला पाहायला मिळते. कारण की भारत जो आहे तो गावामध्ये राहणारा देश आहे. की अधिकांश लोक जे आहेत जवळजवळ 60% पेक्षा पण जास्त लोक आपल्याला ग्रामीण भागामध्ये राहताना दिसतात. तर ग्रामीण भागामध्ये गरिबीचं मूळ कारण काय आहे की एकतर लोकांजवळ जी काही शेती आहे तर ती खूपच अल्प प्रमाणामध्ये शेती आहे आणि अल्प प्रमाणात शेती असल्यामुळे त्यांच्याजवळ पुरेशा प्रमाणात भांडवलाची जी काही उपलब्धता आहे ती सुद्धा भांडवलाची उपलब्धता कमी आहे. शिवाय ग्रामीण भागामध्ये मोसमी प्रकाराची शेती केली जाते किंवा त्याला आपण आकाशी शेती असं म्हणतो. म्हणजे जर पावसाळा चांगला असला तरच शेतकरीला फायदा होतो किंवा तरच शेतकरीला पीक पीक हे पिकत असतं. कारण की अधिकांश जे काही शेती आहे तर ती कोरड शेती आहे. बागायत शेती आपल्याला फक्त 40% विस्तारामध्येच बागायत शेती आपल्याला दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांना किंवा जे लहान-लहान शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना पुरत्या प्रमाणामध्ये आवक मिळत नाही आणि त्या शेतीमध्ये काम करणारे जे मजूर आहेत त्या मजुरांना पण वर्षाचा 365 दिवस जो रोजगार आहे तो रोजगार मिळत नाही. फक्त 100 दिवस किंवा 150 दिवसच ग्रामीण भागामध्ये रोजगार हा शेतीमध्ये उपलब्ध असतो. त्यामुळे कृषी क्षेत्रात अपुरत्या किंवा सिंचनाच्या अपुरत्या सोयीमुळे त्यांची आवक आपल्याला कमी पाहायला मिळते. तर एकंदरीत भारतामध्ये फक्त 40% शेती जी आहे तर ते 40% शेतीमध्ये इरिगेशन किंवा सिंचनाची सोय आहे. बाकीच्या 60% जी जमीन आहे ती कोरड आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची बागायती शेती होत नाही. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की अधिकांश जे काही शेतकरी आहेत तर ते फक्त पावसावर आधारित असतात आणि शेती करत असतात. त्यानंतर वैकल्पिक रोजगारीच्या संधींचा अभाव. तर गावामध्ये राहणारे जे काही लोक आहेत त्यांना शेतीशिवाय दुसरा विकल्प नसतो किंवा ते दुसरे व्यवसाय करू शकत नाही आणि दुसरे व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरत्या प्रमाणात भांडवल पण नसतं आणि शिवाय शिक्षणाचं प्रमाणही कमी असतं. त्याच्यामुळे वैकल्पिक रोजगाराच्या ज्या काही संधी आहेत तर त्या ग्रामीण भागामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये दिसतात. तर हे पण एक गरिबीचं मूळ कारण आहे. त्यानंतर ग्रामीण विस्तारात अन्य रोजगाराचे आवश्यक ज्ञान, शिक्षण, कौशल्य आणि प्रशिक्षणाचा अभाव आपल्याला दिसून येतात. की ग्रामीण भागामध्ये मुलांना जसं शिक्षण मिळायला पाहिजे तसं शिक्षण त्यांना मिळत नाही आणि अधिकांश जे मुलं आहेत तर ते मुलं आई-वडिलांबरोबर शेतामध्ये काम करतात. आपण मगाशी पाहिलं की सगळ्यात जास्त जे काही बाळमजूर आहेत तर ते सगळ्यात जास्त बाळमजूर शेतीमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण भारतामध्ये आपल्याला दिसून येतात आणि त्यांना योग्य प्रमाणात शिक्षण मिळत नाही. पुरत्या प्रमाणात त्यांना जे काही कौशल्य किंवा टेक्निकल एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो ते टेक्निकल एज्युकेशन त्यांना मिळत नसल्यामुळे त्यांना पुढे जाऊन चांगला रोजगार मिळत नाही आणि हे पण एक गरिबीचं कारण आहे असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर जातीप्रथा व रूढी परंपरेच्यामुळे रीतिरिवाजाच्या मागे होणारा बिनउत्पादकीय खर्चामुळे ग्रामीण भारतात गरिबी पाहावयास मिळते. तर भारत जो आहे हा उत्सवप्रिय देश आहे. त्यासोबत अनेक रूढी आणि परंपरा आपल्या देशामध्ये पाहावयास मिळतात. तर प्रोडक्टिव्ह नाही परंतु अनप्रोडक्टिव्ह कॉस्ट किंवा बिनउत्पादकीय खर्च ज्याला आपण म्हणतो तो आपल्या ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त दिसून येतो. लग्नामागे जास्त खर्च करतील किंवा इतर ज्या काही बऱ्याचशा ज्या काही परंपरा आहेत त्या परंपरा पूर्ण करण्यासाठी जे ग्रामीण भागातील लोक आहेत तर ते वायफट स्वतःचे पैसे त्यामागे खर्च करत असतात आणि त्यामुळे पण ते कर्जबाजारी होतात बऱ्याचदा आणि त्यामुळे पण जे आहे तर ते अतिशय गरिबीमध्ये ढकलले जातात. त्यानंतर निरक्षरते प्रमाण जास्त असल्याने शोषण आणि अन्यायाचा भोग बनतात. तसेच सरकारी योजनेची माहिती नसल्यामुळे त्यांचा लाभ मिळू शकत नाही. तर या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांचं जीवन धोरण सुधरविण्यासाठी सरकाराद्वारा अनेक योजना ज्या आहेत तर त्या अनेक योजना राबविल्या जातात. परंतु अशिक्षित असल्यामुळे त्या लोकांना या योजनेचा लाभ काय आहे किंवा बऱ्याच लोकांना या योजनेची माहिती नसल्यामुळे सरकारद्वारा राबविण्यात आलेल्या योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे जे आहेत तर ते गरिबीचा भोग बनतात आणि निरक्षर असल्यामुळे ते सहजासहजी त्यांची फसवणूक होते. आर्थिक नीतीच्या आयोजन शेवटी मानवी गरजा आणि आर्थिक हितांची उपेक्षा. तर या ठिकाणी बऱ्याचदा आपण म्हणतो की देशाचा आर्थिक विकास होत आहे, जे देशाची GDP वाढत आहे. परंतु मुख्य मुद्दा देशाचा आर्थिक विकास नाही, परंतु मुख्य मुद्दा काय आहे
तर मानवाचा विकास, की देशाच्या जे काही मानव आहेत किंवा देशामध्ये राहणारे जे काही लोक आहेत तर त्या लोकांचा विकास व्हायला पाहिजे. आर्थिक विकास हे साधन आहे, परंतु मानव विकास काय आहे तर मानव विकास साध्य आहे. आर्थिक विकासाच्या माध्यमाने आपल्याला मानव विकास करायचा आहे, परंतु बऱ्याचदा आर्थिक विकास तर होत आहे, परंतु आर्थिक विकासाचा लाभ ज्या गरजू लोकांपर्यंत किंवा ज्या सीमांत लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे तर तो लाभ पोहोचत नाही किंवा समाजामध्ये मूठभर लोकांनाच आर्थिक विकासाचा लाभ मिळतो. मात्र जे काही गरीब लोक आहेत तर त्या गरीब लोकांपर्यंत आर्थिक विकासाचा लाभ होत नाही. तर ही पण एक मोठी मर्यादा आहे किंवा हे सुद्धा गरिबीचं एक मोठं कारण आहे. त्यानंतर नगदी पिकांना प्रोत्साहन आणि खाद्य पिकांच्या उत्पादनात कमी, धान्य, कडधान्य वगैरेची टंचाईमुळे भाववाढ झाली आहे. तर नगदी पिकांना जास्त प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे आणि गरीब लोक जास्तीत जास्त जे काही पायाभूत ज्या गरजा आहेत किंवा जे काही धान्य पिकांचा वापर जास्त गरीब लोक करतात आणि त्यांचं उत्पादन जर कमी झालं तर त्या धान्य पिकांचे जे आहे तर ते धान्य पिकांच्या किमतींमध्ये वाढ होते आणि परिणामस्वरूप भाववाढीचा सगळ्यात अगोदर परिणाम जो आहे तो गरीब लोकांवरती होतो. मध्यम वर्ग किंवा श्रीमंत वर्गावरती भाववाढीचा परिणाम लवकर होत नाही. जर देशामध्ये भाववाढ झाली तर त्याचा सगळ्यात अगोदर परिणाम गरीब लोकांवरती होतो. तर या ठिकाणी 2019चं रेट ऑफ इन्फ्लेशन किंवा भाववाढ जी आहे तर ती भाववाढ देण्यात आलेली आहे. तर बेज इयर म्हणजे पायाचं वर्ष 2012 आहे आणि 2018 आणि 2019 या वर्षाची तुलना, या एका वर्षाची तुलना 2012च्या वस्तूंच्या भावांशी करण्यात आलेली आहे किंवा भाव पातळीशी 2012च्या भाव पातळीशी 2018 आणि 19ची तुलना करण्यात आलेली आहे, की त्यानुसार देशामध्ये विविध जे काही वस्तू आहेत तर त्या वस्तूंच्या किती टक्के भाव वाढलेले आहेत. तर ऑल ओव्हर किंवा सामान्य भाव पातळी जी आहे तर ती 7.35% आहे. जनरली भाव पातळी जी आहे तर ती 3%पेक्षा जास्त नको. जर देशामध्ये 3%पेक्षा जास्त भाव वाढ असेल तर त्याचा विपरीत परिणाम जो आहे तर तो देशाच्या वेगवेगळ्या वर्गाच्या लोकांवरती होतो. खास करून जे गरीब वर्गाचे लोक असतात तर त्याच्यावरती त्याचा वाईट परिणाम होतो. यात आपण पाहू शकतो की सगळ्यात जास्त भाववाढ ही व्हेजिटेबल म्हणजे शाकभाजीमध्ये 60% सगळ्यात जास्त भाववाढ झाली. त्याच्यानंतर पल्सेस म्हणजे ज्या काही डाळा आहेत तर त्या कडधान्याचा भाव 15.44% कडधान्यांचा भाव वाढलेला आहे. त्याच्यानंतर हाऊसिंग म्हणजे काही घरांचा भाव 4.30%. म्हणजे ज्या काही प्राथमिक गरजा आहेत तर त्या प्राथमिक गरजांच्या वस्तूंचा भाव सगळ्यात जास्त वाढलेला आहे. त्यानंतर मीट आणि फिश जे काही नॉनव्हेज आहे त्याचा भावसुद्धा 9.7%. म्हणजे अन्नधान्य, कडधान्य, घरांचा भाव ह्या ज्या काही प्राथमिक गरजाच्या वस्तू आहेत जे खरोखर सर्वसामान्य किंवा गरीबमधला गरीब व्यक्तीसुद्धा याचा उपयोग करतो तर त्यांचे भाव जास्त या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसून येतं. तर त्याचा सगळ्यात जास्त वाईट परिणाम कोणावरती होतो तर गरीब वर्गाच्या लोकांवरती होतो. त्यानंतर आर्थिक सुधारणेच्या अंमलाने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा भंग झाला, कुटीर आणि गृह उद्योग नष्ट झाले, स्थानांतर झाले. तर 1991 नंतर आपल्याला माहिती आहे की जे काही ग्लोबलायझेशन किंवा जे वैश्वीकरण झालं तर त्या वैश्वीकरणाचा जो काही लाभ आहे तो फक्त औद्योगिक क्षेत्रालाच झाला. ग्रामीण भागाला त्या वैश्वीकरणाचा लाभ मात्र ग्रामीण भागाला झाला नाही. या उलट ग्रामीण भागामध्ये जे काही कुटीर उद्योग होते किंवा जे लहान उद्योग होते तर ते कुटीर उद्योग आणि लहान उद्योग बंद पडले आणि त्यामुळे काय झालं की ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांना स्थळांतर करावं लागलं आणि स्थळांतर केल्यामुळे जे काही शहरामध्ये जे आहे तर त्या शहरामध्ये ते लोक अतिशय वाईट परिस्थितीमध्ये स्वतःचं जीवन व्यतीत करू लागले. तर गरिबीमधून जास्त गरिबीच्या परिस्थितीत ते लोक ढकलले गेले. त्यानंतर गरिबी, कुपोषण आणि रोगांचे शिकार झाले, आरोग्याचा खर्च वाढला, आवक स्थिर राहिली नाही, औषधांचा खर्चसुद्धा वाढला. तर गरिबी आणि कुपोषण ह्या दोघी एकाच जागेवरती आपल्याला दिसून येतात की गरीब व्यक्ती स्वतःच्या आवश्यक दैनंदिन जे काही अन्नाची गरज आहे ते पूर्ण करू शकत नाही. परिणामस्वरूप कुपोषणाचे ते बळी पडतात, वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा ते बळी पडतात. त्यामुळे आरोग्याचा खर्चसुद्धा वाढला आहे. प्लस त्यांची आवक जी आहे ती अस्थिर आहे आणि औषधं जे आहेत तर ते औषधंसुद्धा आता महाग झालेली आहेत.
तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की 2014मध्ये आणि 2015मध्ये जे काही बजेट होतं की एकूण जी डी पीच्या फक्त पब्लिक सेक्टर च्या हेल्थ मागे एकूण जी डी पीच्या 1.2% एवढाच खर्च जे आहे तो सरकार करत असते. तर एकंदरीत वैश्विक देशांच्या तुलनेमध्ये भारत सरकार जे आहे तर ते भारत सरकार हेल्थ सेक्टर मागे फक्त जी डी पीच्या 1.2% एवढाच खर्च करते. तर हा खर्च अतिशय कमी आहे. इतर देशांच्या तुलनेमध्ये फक्त जी डी पीच्या 1.2% एवढा खर्च आपली सरकार करत असते. त्याचा परिणाम काय होतो की बाकीचा उर्वरित खर्च जो आहे तो गरीब लोकांना स्वतःच्या खिशामधून तो खर्च करावा लागतो. प्लस जे काही आपल्या देशामध्ये दवाखाने किंवा डॉक्टरांची अतिशय टंचाई आहे. या ठिकाणी WHO ची रिकमेंडेड दिलेली आहे की दर 1000च्या लोकसंख्येमागे 3.5 जे हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध असायला पाहिजे दर 1000 लोकसंख्येच्या मागे, आणि दर 1700 लोकसंख्येच्या मागे एक डॉक्टर असायला पाहिजे. परंतु भारतामध्ये फक्त 1000 लोकसंख्येच्या मागे फक्त 0.7च बेड उपलब्ध आहेत आणि डॉक्टर तर खूपच कमी आहे. तर त्यामुळे काय होतं की जे काही लोकांना जे आहे तर तो लोकांना स्वतःचा इलाजाचा खर्च स्वतः करावा लागतो. भारतामध्ये 70% लोक जे आहेत तर ते 70% लोक स्वतःच्या उपचारासाठी स्वतःच्या खिशामधून पैसे खर्च करत असतात. कारण की गव्हर्मेंट जे आहे तर गव्हर्मेंट हेल्थ सेक्टरच्या मागे खूपच कमी पैसे, जी डी पीच्या खूपच कमी पैसे गव्हर्मेंट खर्च करत असते. त्यामुळे 2015 प्रमाणे जवळजवळ 70% लोक स्वतःच्या मागे स्वतःच्या खिशेमधून पैसे खर्च करतात. तर हा अतिरिक्त पैसा त्यांना आरोग्यामागे खर्च करावा लागतो. परिणामस्वरूप बऱ्याचदा त्यांच्याजवळ पैसे नसतात आणि विविध रोगाचे ते बळी पडतात. त्यानंतर तंत्रज्ञानात बदल झाल्याने परंपरागत व्यवसाय, कुटीर उद्योग नष्ट झाल्याने बेकारी वाढलेली आहे. तर कुटीर उद्योग आणि जे लहान उद्योग आहेत तर त्या कुटीर उद्योग आणि लहान उद्योगांमध्ये कमी भांडवल गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त रोजगार आपण निर्माण करू शकतो. परंतु नवीन टेक्नॉलॉजी आणि खास करून ग्लोबलायझेशन किंवा वैश्वीकरणामुळे जे काही परंपरागत व्यवसाय आहेत किंवा जे लहान उद्योग आहेत तर ते लहान उद्योग यांच्या स्पर्धेसमोर टिकू शकले नाही. परिणामस्वरूप देशामध्ये बेरोजगारी जी आहे तर ती सतत वाढत गेली आणि बेरोजगारीचा परिणाम गरिबीवरती झाला. तर 2011-12मध्ये 3.8%, 2012-13मध्ये 4.7%, 2013-14मध्ये 4.9% आणि 2015-16मध्ये 5% बेरोजगारी आपल्याला दिसून येते. तर लेबर ब्युरोची आकडेवारी आहे 2014 आणि 15ची की त्यानुसार जे आहे तर ते आपल्या देशामध्ये जे काही बेरोजगारी आहे ती सतत वाढत चाललेली आहे. त्यानंतर लोकसंख्या दर वाढला आहे, मृत्यूदर कमी झाला आहे, सरासरी आयुष्य वाढले आहे, श्रमाच्या मागणीच्या तुलनेत त्यांचा पुरवठा जो आहे तर तो पुरवठा वाढला आहे, बेकारी वाढली, जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीसमोर उत्पादन कमी झाल्याने भाव वाढले, खरेदी शक्तीत घट झाली, जीवनमान खालावले आणि गरिबीत वाढ झाली. तर गरिबी वाढण्यामागे हे मोठं कारण आहे की एक तर लोकसंख्या वाढली. तर लोकसंख्या का वाढली? कारण की भारतामध्ये जे काही जन्मदर आहे तो जन्मदर जशाचा तसा राहिला आणि मृत्यूदर जो आहे तो मृत्यूदर सतत कमी होत गेला. परिणामस्वरूप काय की लोकसंख्येमध्ये वाढ होत गेली. या ठिकाणी आपण पाहू शकतो की जन्मदरात जो आहे ती जन्मदरामध्ये सतत जास्त घट आपल्याला दिसत नाही, परंतु मृत्यूदरामध्ये घट जी आहे तर ही घट जन्मदराच्या तुलनेने खूपच जास्त आहे. तर जन्मदर जसाचा तसा राहिला किंवा जन्मदरामध्ये कमी घट झाली आणि मृत्यूदरात जे आहे तर ती जास्तीत जास्त घट झाली. याचा परिणाम काय झाला? पॉप्युलेशन एक्सप्लोजन किंवा वस्ती विस्फोट ज्याला आपण म्हणतो, लोकसंख्या विस्फोट झाला. म्हणून 1971, 1981 आणि 1991च्या कालावधी दरम्यान लोकसंख्यामध्ये जबरदस्त वाढ झाली आणि त्याचा परिणाम कोणावरती झाला? तर गरिबीवरती झाला. दुसऱ्या बाजूला जी काही लोकसंख्या आहे तर ती लोकसंख्या वाढली. 2011च्या लोकसंख्ये मोजणीनुसार आपल्या देशामध्ये 21 करोड एवढी लोकसंख्या होती. तर एका बाजूला लोकसंख्या वाढली तर त्यासमोर रोजगार तेवढा वाढला नाही आणि त्यामुळे काय झालं की जे काही रोजगार होता तर तो रोजगारामध्ये कमी वेतनामध्ये सुद्धा श्रमिक जे आहेत तर ते काम करायला तयार झाले. तर अशा रीतीने एका बाजूला श्रमिकांचा पुरवठा वाढला, त्याच्या तुलनेत रोजगार वाढला नाही
आणि गरिबी जी आहे तर ती गरिबी सतत वाढत गेली.